सांगलीतील स्टेशन चौकामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। संत तुकाराम बाबा महाराज हे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। या आंदोलनात राज्यभरातील 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत। मात्र 3 दिवस लोटत असतानाही सरकारकडून कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याने आज या आंदोलनकर्त्यांच्या अश्रूचा बांध फुटला। त्यामुळे आज अनेक महिला आंदोलनकर्त्यांच्या आणि पुरुष आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले। तसेच सरकारबद्दलच्या तीव्र भावनाही या निमित्तानं पाहायला मिळाल्या। 3 दिवस झाले असतानाही सरकार आमच्याकडे का लक्ष देत नाही असा संतप्त सवाल या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे। दरम्यान जनसुराज्य युवा पक्षाचे नेते समित दादा कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व आंदोलकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली। तसेच या आंदोलकांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही यावेळी दिली। पाहूया संतप्त आंदोलक काय म्हणतायत आणि त्यावर समित दादा कदम यांनी काय उत्तर दिलंय ते। पोट भरतायत जे गरीब गरजू दीनदलितांचे लेकर आहेत, शेतकऱ्यांचे बळीराजांचे यांचे प्रश्न कधी सोडवणार आहोत आपण? किती आशेने बघितले आहेत आपल्याकडे। महायुती सरकार का साधारण सरकार नाही आहे, केंद्रामध्ये बसलेलं सरकार आहे। मोदी दादा कुठून सांगतो दिल्लीत ती गोष्ट गल्लीमध्ये घालणारे सरकार आहे। आमच्यावर तुमच्यावर फार आमदार विश्वास आहे। ते प्रत्येक तरुण तुमचा भारत देश घडवणारा तरुण आहे। 1,34,000 छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढ्या महाराष्ट्रातील तरुण खरोखर आपला भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेला सरकार आहे। मायबाप हे खरोखरच मी आदरणीय फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत, तुमच्याविषयी आमच्या मनात खूप आदर आहे होता आणि राहणार की नाही हे आता तुमच्यावर निर्भर आहे। मी खरोखरच सांगतो या ऐतिहासिक जे सांगली जिल्हा आहे इथून मी सांगतो की बाबांना काही होऊ नये त्याच्या अगोदर आम्हाला निर्णय द्या। मला सुद्धा काल चक्कर रेटू पडलो होतो। असे खूप मोठ दुःखद घटना घडत आहे, तरी बी आमचे बहिणींचे मुलं सुद्धा घरी घडत आहे। काहींची आई आहेत, काहींचे वडील नाहीत, कोणाचे आई नाहीत। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आलेले आहेत। खरोखरच आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढी मोठी अपेक्षा आलेले आहोत। मला सरकारला हेच विचारायचं आहे सर की त्यांनी आम्हाला आम्हीच दाखवलं आहे, कारण आम्हाला सवय लावून घेतली कोणत्याही वस्तूची किंवा कोणत्याही गोष्टीची जर सवय लागली तर ती सवय सहजासहजी तुटत नाही। आम्हाला त्यांनी भाकर आमची अशी तोंडाजवळ आणून ती भाकर आता घास आमच्या तोंडातून वापस घ्यायचा प्रयत्न करतायत साहेब, कारण आम्हाला समोरचा विचार करत नाही पण आमच्या पोटाची खडगी तरी भरायची आहे साहेब। कारण आता आम्हाला पहिले 6 महिने दिले, त्याच्यानंतर 5 महिने दिले आणि आमचं शिष्टमंडळ जेव्हा तिथे गेलो सर तेव्हा ते लोक म्हणतात की आता आम्ही काहीच करू शकत नाही। पण माननीय श्री शिंदे साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण देऊ आणि त्यानंतर माझ्या लेकरांना त्यांनी असं बोललंय सर, आमच्याकडे प्रूफ आहे सर, व्हिडिओ आहे की त्यांनी असं बोललंय की माझ्या लेकरांना आम्ही तिथेच टाईट करू। त्याच्यामुळे सर आमचं सरकारला काहीच लागलं नाही की 11 महिन्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत सर, कारण आता आम्ही सगळे लोक जे चांगले एज्युकेटेड लोक आहेत सर ते लोक 50-50, 60-60 हजाराची प्रायव्हेट नोकरी सोडून हे सरकारी काम आहे बा, सरकारचं काम आहे, कारण सरकार बोलते तसा करून दाखवते। गांभीर्यानं ह्या गोष्टीचं लक्षात आलं। आदरणीय तुकाराम महाराज आणि त्यांच्याबरोबर हे राज्यातले आलेले विविध जिल्ह्यातले सर्वच असणारे हे तरुण आमचे बंधू आणि भगिनींचा हा एक गंभीर प्रश्न मला त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि हा विषयाचं आज निश्चितरित्या लक्ष वेधलं गेलं आमच्याकडनं आणि येणाऱ्या नजीकच्या काळात आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, ह्या सगळ्यांशी या बाबतीत जे मला माझ्याकडनं निरोप देणं शक्य आहे ते निरोप देऊन हा मार्ग कशा पद्धतीने गंभीर मार्ग आहे हा काढला जाईल आणि ह्या आमच्या सर्वच हे बंधू भगिनींना कसा न्याय दिला जाईल याचा एक नक्की प्रयत्न करतो। त्याचबरोबर यामध्ये एक निश्चित लक्षात आलं
की ह्या खात्याचे विभागाचे मंत्री आदरणीय लोढासाहेब ह्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये जो कम्युनिकेशनचा फरक थोडासा जो लक्षात येतो आहे तो नक्कीच एक आपण सगळ्यांनी दूर करणं आवश्यक आहे. तर तो करण्याच्या दृष्टिकोनातून मी या सगळ्यांशी चर्चा करणार आणि लवकरात लवकर ही उपोषणाला आपण स्थगित करावं अशी विनंती मी आज या ठिकाणी तुकाराम महाराजांना केलेली आहे. ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतील. मार्ग हा चर्चेतनं निघत असतो आणि हे अतिशय संवेदनशील सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्वतःला फार चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये स्वतःला पूर्ण मनापासून इन्व्हॉल्व करून तो कसा प्रश्न मार्गी लागेल त्याचा एक चांगला प्रयत्न कायम करतात. एक न्याय द्यायची एक भूमिका त्यांची कायम असते आणि त्या भूमिकेसाठी आज ह्या सगळ्याच प्रमुख मंडळींचा त्यांच्यावरती महाराजांपासून सगळ्यांचा आज मार्ग काढावा अशी विनंती आहे ह्या सगळ्या त्यांच्या भूमिकेला. तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करू आणि हा लवकरात लवकर मार्ग काढून आज यांना जिकडं तिकडं त्यांच्या गावी पाठवून महाराजांना ह्यामधनं त्यांच्या कार्यास पुढच्या कार्यामध्ये कसं मोकळं करता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू.